Welcome students. तर see the remaining examples. तर त्याच्यातले एक दोन राहिले ते प्रथम बघू. तर see it. तर बघा. Again show that if y equal to, तर see that if y equal to sine of, बघा, sine of m into cos inverse of x, sine of m into cos inverse of x, then show that 1 minus x square into d2y by dx square minus x into dy by dx plus m square y equal to 0 plus m square y equal to 0. तर असं ते आहे. मग काही प्रश्न नाही. मग आता इकडे साइन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट घेणं आपल्याला शक्य नाही, कारण मग परत कॉस इन्व्हर्स येणार आहे. त्यापेक्षा साइनला इकडे आणायचा. हे टेक्निक आपण शिकलो. आणि मग बघा, therefore sin inverse of y equal to m times cos inverse of x. हे साइन इकडे येताना ते इन्व्हर्स फंक्शनला तयार होतील. आणि मग आता बघा, डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. आता याच्यापेक्षा इथं डेरिव्हेटिव्ह घ्यायला सोपं झाला. आणि मग बघूया, and therefore sin inverse of y आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला 1 upon square root of 1 minus x square, परंतु with respect to x पाहिजे म्हणून परत dy by dx आलं. त्यानंतर m कॉन्स्टंट cos inverse of x आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आला -1 upon square root of 1 minus x square आलं. and now therefore, आणि मग आता परत बघा, तर अगेन वी हॅव टू नीड दॅट ऑफ द dy by dx. आपल्याला परत त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. याचा अर्थ आपल्याला परत याचा विचार करावा लागेल. आणि आता परत हे वर्गमूळ आपण थोडा वेळ नाहीसा करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे स्क्वेअर बोथ साइड्स. आणि मग बघा, थोडं सोपं होईल. मग स्क्वेअरिंग बोथ साइड्स वी हॅव, आता स्क्वेअर केल्यानंतर काय आलं तुमचं, याच्या वर्गमूळाचा पूर्ण वर्ग झाला 1 minus y square, याचा होणार dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर, आणि हे होतील m स्क्वेअर, परत या ठिकाणी वजा 1 चा 1, आणि हे वर्गमूळ झालं फ्री 1 upon 1 minus x square. आणि मग बघा, आपल्याला हे पाहिजे होतं 1 minus x square into dy by dx square. मग थोडासा बदल करू, तिकडचा छेद इकडं आणि इकडचा छेद तिकडे घेऊन जाऊ. and now therefore dy by, एक मिनिट इकडे घेऊया, त्या 1 minus x square ला 1 minus x square into dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर. बघा, हा छेद इकडे आला, हा छेद तिकडे जाईल, that is m square into bracket 1 minus y square. तर असे थोडंसं सिस्टमॅटिक मिळवायचा. म्हणजे शोधाचे उदाहरण वगैरे शेवटी आपण इम्प्लिसिट फंक्शन मध्ये हे सगळं टेक्निक अवलंबलंय, बरोबर. आणि मग आता आपल्याला d2 by dx स्क्वेअर पाहिजे. आता याच्यापेक्षा इथं डेरिव्हेटिव्ह घेणं सोपं झालं, म्हणून तर ऍडजस्टमेंट करायला शिकलं पाहिजे. परत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा आता, मग या ठिकाणी परत तुमचा प्रॉडक्ट रूल आहे, मग त्याचा उपयोग करावाच लागेल. आणि मग बघा, पहिली फंक्शन आहे तसे 1 minus x square into, आणि मग आता हे या पॉवर फंक्शन नुसार 2 times dy by dx, बघा नियमाप्रमाणेच, आणि परत त्या dy by dx चा डेरिव्हेटिव्ह कोण, d2y by dx स्क्वेअर, बरोबर. हे झालं याच्यासाठी प्लस. आता dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर आहे तसं, तर 1 minus x square चा डेरिव्हेटिव्ह आला तुमचा -2x. तर हे झालं राईट हँड साइड. आता लेफ्ट हँड साइडला बघा, m स्क्वेअर कॉन्स्टंट 1 minus y square चा विथ रिस्पेक्ट टू y -2y आला, परंतु विथ रिस्पेक्ट टू x पाहिजे म्हणून dy by dx न मल्टिप्लाय करू. आणि मग आता बघूया, तर सी दॅट आपोआप आता मिळेला त्या ठिकाणी काय पाहिजे होतं ते. हे रिमूव्ह करू. तर असं ते आहे. त्यानंतर आणि मग आता बघा, सगळीकडे थोडंसं लक्ष ठेवायचं. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, झालं. त्यानंतर इथं dy by dx, इथं dy by dx, इथं dy by dx. याचा अर्थ 2 times dy by dx कॅन्सल केले, नाहीसे केले की आपल्याला मिळतंय. आणि मग बघा, therefore 1 minus x square into d2y by dx square, याच्यातले हे कॅन्सल झाले. आता हे वजा साइन, एक dy by dx कॅन्सल झालं, बरोबर -x into dy by dx शिल्लक राहिलं, बरोबर. मायनस आहे ना,
त्यात हे परत y इंटू dy बाय dx कॅन्सल झाले. त्यानंतर शिल्लक राहिले तुमचे मायनसच राहतील, कारण फक्त आपण y इंटू टाइम्स dy बाय dx कॅन्सल केले तर मायनस m स्क्वेअर y 2 टाइम्स dy बाय dx कॅन्सल झाले आणि मग आपला उद्देश पूर्ण. and therefore 1 minus x square into d2y by dx square minus x into dy by dx ते लेफ्ट ला आले, पॉझिटिव्ह झाले, that becomes plus m square y equal to 0. तर असे हे उदाहरण आहेत. त्यानंतर लास्ट ऑफ दॅट, तर आणखी पाहिले तर बाकीचे काही राहिलेले असतील तर ते तुम्ही सोडवायचे. तर तुम्ही अभ्यास करा व्यवस्थितरित्या, हे तुमचं काम आहे आता. त्यानंतर हा बघा आता, if x square plus similar 6xy plus y square equal to 10. बघा साधी पॉलिनॉमियल आहे. x square plus 6xy plus y square equal to 10, then show that d2y by dx square equal to, what we have to observe, see that d2y by dx square equal to 80 upon 3x plus y bracket raised to 3. तर काय पाहिजे त्या ठिकाणी 3x plus y bracket raised to 3. तर बघू आपण आपल्या ह्याच्याप्रमाणे जायचा, मग जे काही दिले त्याचा विचार करा. तर सी दॅट, आणि मग आता हे दिलेलं समीकरण आहे त्याला नाव देऊ 1 नंबर, बरोबर. आणि आता डिफरन्शिएट बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x, हे ठरलेले वाक्य आहे. झालं. आणि मग घ्या डेरिव्हेटिव्ह, बघू काहीतरी मिळेल. मग x स्क्वेअर झाला 2x, बरोबर, प्लस 6 कॉन्स्टंट आहे म्हटल्यास कंस टाकू, x आहे तसं y चा dy बाय dx, y आहे तसं x चा 1, 6 चा कंस पूर्ण. आलं. त्यानंतर प्लस y स्क्वेअर चा 2y, परत y चा dy बाय dx, राइट हँड साइडला 10 इज अ कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह आला 0. ओव्हर. त्यानंतर therefore आता दोन कामं करा, जेवढं शक्य आहे तेवढं कॅन्सलेशन करून, जे दोन कॅन्सल होतात, x प्लस इथं 3 राहतात, 3 ने पण गुणायचा. आपल्याला dy बाय dx पाहिजे, 3x into dy बाय dx प्लस दॅट 3y. ह्या दोन मुळे इथं 3 राहिले, इथं बरोबर राहिले तुमचे y into dy बाय dx equal to 0. आणि मग आता dy बाय dx मिळवण्यासाठी आपण इम्प्लिसिट फंक्शनच आहे नाही, लक्षात आलं. मग अगोदर dy बाय dx कलेक्ट करू, त्यासाठी त्याचं कॉम्बिनेशन पाहिजे. मग इथं आले x प्लस 3y, त्याला एक कंस टाकू, प्लस आता dy बाय dx कॉमन बघा कोणामध्ये आले, इथं 3x राहिले, इथं y राहिले, या ठिकाणी dy बाय dx इक्वल टू 0. आणि हे आपल्याला पाहिजे होता. and therefore dy बाय dx इक्वल टू, नाही एक मिनिट आणखी एक स्टेप देऊ, काय अडचण नाही, परंतु नको तुमच्या मनात शंका. तर 3x प्लस y इंटू dy बाय dx इक्वल टू, हा टोटल ब्रॅकेट तिकडं जाणार, तयार होणार मायनस x प्लस 3y. आणि मग आता इथं आपल्याला dy बाय dx मिळेल. and therefore dy बाय dx इक्वल टू मायनस ऑफ x प्लस 3y अपॉन 3x प्लस y कॉल दॅट 2. तर असा तो dy बाय dx मिळाला. आणि मग आता आपल्याला परत dy बाय dx स्क्वेअर कडे जायचंय, तर तेवढा आणायचा प्रयत्न करायचा, परंतु आपल्या नियमाच्या बाहेर जायचं नाही, जे आहे तसं चालायचं, व्यवस्थितरित्या मिळतच. आता त्याला डिफरन्शिएट करू. आपलं ठरलेलं वाक्य परत, डिफरन्शिएट बोथ साइड्स अगेन विथ रिस्पेक्ट टू x, बरोबर. मग dy बाय dx चा डेरिव्हेटिव्ह असतो d2y बाय dx स्क्वेअर, दॅट इज इक्वल टू, ते मायनस साइन इथंच घेऊया, आणि मग इथं द्यायचं dt बाय dx ऑफ, बरोबर. कोण आहे आता dt बाय dx ऑफ, x प्लस 3y अपॉन 3x प्लस y इज देअर, दॅट इज द कोशंट रूल. आणि आता त्या नियमाप्रमाणे जावं लागेल. मग मायनस साइन इथं देऊ कंसाच्या बाहेर, झालं. मग आता बघा डिनॉमिनेटर आहे तसा, ह्याचे डेरिव्हेटिव्ह आता आपण एकदम हायर स्टेजला आहोत नव्हे, शेवटच्या टप्प्यात, एकदम शेवटच्या. हा त्यानंतर 3x प्लस y आहे तसं x आला 1, याचा आला 3 टाइम्स dy बाय dx. काळजीपूर्वक बाकी काही नाही बघा. त्यानंतर आता न्यूमरेटर आहे तसा x प्लस 3y, तर 3x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह 3 प्लस y इंटू dy बाय dx, त्याचा कंस पूर्ण, आणि छेदस्थानी v स्क्वेअर
टी च्या ऐवजी आहे 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर, बघा आहे तसं याचा डेरिव्हेटिव्ह, हे आहे तसं याचा डेरिव्हेटिव्ह. आता थोडंसं काळजीपूर्वक चालायचा. मग आता इथं आणखी त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करू. ह्या वजा साईनचा पण विचार करू. मग हे वजा इथं येतात. मग आता काळजीपूर्वक दिवा. तर अगोदर 3x न गुणायचं पूर्ण कंसाला म्हणजे आले वजा 3x. वजा पण साईनचा विचार करतोय आपण, देऊ काय नाही हरकत. त्यानंतर वजा किती येते तुमचे 9 टाइम्स x इंटू dy बाय dx. बघा वजा साईनचं वजा 3x न ह्या पूर्ण कंसाला गुणलं. आता वजा y न गुणायचा मायनस y मायनस 3y इंटू dy बाय dx. हे तर टेक्निक आहे तिथं झालं. त्यानंतर आता वजा वजा अधिक झाल्या. आता काय अडचण नाही. आता फक्त x नाही गुणा, दॅट इज 3x प्लस दॅट x इंटू dy बाय dx. बरोबर, आता वजा वजा अधिक झाले तर हे लक्षात ठेवायचं. प्लस 9y झाले आणि हे आले तुमचे प्लस 3 टाइम्स y इंटू dy बाय dx. बरोबर, आणि डिवायडेड बाय आहेच तुमच्याकडं, दॅट इज 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर. परत बघा अगोदर वजा 3x न गुणलं वजा 3x वजा 9x dy बाय dx, वजा y न गुणलं मायनस y मायनस 3y इंटू dy बाय dx. इथं वजा वजा अधिक झाले 3x प्लस x इंटू dy बाय dx प्लस 9y प्लस 3y इंटू dy बाय dx अपॉन p स्क्वेअर झालं. त्यानंतर आता इकडे येऊ. तर असे हे उदाहरणं काळजीपूर्वक मिळवायचे. आता याची गरज आहे, त्याला थोडा वेळ आहे तसं ठेवूया. आणि कलेक्ट द टर्म्स विच आर रिमेन्स देअर. बघा वजा 3x अधिक 3x तुमचे कॅन्सल झाले. बरोबर, तसंच वजा 3y अधिक 3y dy बाय dx ते पण कॅन्सल झाले. लकीली तसं आला. आणि आता यांचं कलेक्शन करा. मायनस 9x इंटू dy बाय dx आणि प्लस x इंटू dy बाय dx म्हणजे किती शिल्लक राहिले तुमचे मायनस 8x इंटू dy बाय dx. बघा वजा 9x अधिक x वजा 8 हे तर कॅन्सल झाले, हे पण कॅन्सल झाले. आणि इथं राहिले शिल्लक तुमचे प्लस 8y अपॉन दॅट 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर. बघा किती छान आलं. हे कॅन्सल, इथं वजा 8 इथं अधिक 8y हे परत कॅन्सल, दॅट इज इक्वल. आणि मग आता बघूया काय घडतंय ते. आता याच्यामध्ये परत तुमचे 8 कॉमन आले तर त्याला 8 आपण कॉमन घेऊच. दॅट इज नाव रिमेन्स मायनस x इंटू dy बाय dx प्लस दॅट y डिवायडेड बाय 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर झालं. आणि मग आता आपणाला थोडासा विचार करणे आहे. काय पाहिजे आता आपणाला उद्देश. आता इथं डेरिव्हेटिव्ह तसं काम संपलंय. मग इथं dy बाय dx आलंय म्हणून तर मी त्याला इथं ठेवलं होतं आहे तसं. याचा अर्थ आपल्याला 3x प्लस y स्क्वेअर वरून क्यूब कडे जायचंय आणि जिथं याची इथं 8 आले इथं 80 आणायचे. मग ते काय डायरेक्ट नाही मिळणार, त्यासाठी याचा उपयोग करावा लागेल. आणि मग आता आपण त्या dy बाय dx ची किंमत टाकू. हे 8 आहे तसेच ब्रॅकेट मध्ये. बघा हे वजा साइन आणि हे वजा साइन ते झालं तुमचं प्लस x इंटू बघा आता x प्लस 3y अपॉन 3x प्लस y. ही कोणाची किंमत टाकली आपण dy बाय dx. या लक्षात आलं. मायनस मायनस प्लस झाले, x आहे तसं dy बाय dx ची किंमत x प्लस 3y अपॉन 3x प्लस y आणि हे y तुमचे आहे तसेच. आणि छेदस्थानी परत 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज. बघा कसं तयार होत चाललंय. दॅट इज इक्वल टू. आणि आता लसावी पूर्ण करा. मग हा डिनॉमिनेटर इथं मल्टिपल जाईल आणि हा छेदस्थानी येईल म्हणून तर तिथं क्यूब झाले. आणि मग बघा x इंटू ब्रॅकेट x प्लस 3y प्लस y इंटू ब्रॅकेट 3x प्लस y डिवायडेड बाय 3x प्लस y ब्रॅकेट रेस टू 3. म्हणजे इथं dy बाय dx सगळा नको आहे म्हणून तर आपण त्याच्याऐवजी ते एक्सप्रेशन पुट केला. लक्षात आलं. आणि मग आता बघूया काय होतंय ते. आता राहिला प्रश्न, हे क्यूब आले, हे 8 आले, याचा अर्थ याच्या ऐवजी 10च यायला पाहिजे. आता ते कसे 10 येतील, इथं 10 आहेत बरोबर. त्यासाठी आता याचं एक्सपान्शन महत्वाचं आहे. मग 8 इंटू ब्रॅकेट बघा x स्क्वेअर प्लस दॅट 3xy प्लस
वेल 3xy plus y square divided by 3x plus y bracket raised to 3 आणि हेच आलं आपलं. आणि मग बघा x square plus 3x plus 3xy plus 3xy 6y आले, हे y square आले आणि इथं आले तुमचे 3x plus y bracket raised to 3 आणि मग फ्रॉम 1 याची किंमत तुमची 10 आहे. x square plus 6y plus y square. तर असं विचार करा. आणि मग 8 into 10 upon that 3x plus y bracket raised to 3 आणि मग आलं तुमचं 80 upon. तर असं हे उदाहरण होते. These are the well examples on that total differentiation. तर these are the examples on that higher order derivative. त्याच्या पुढचा मुद्दा तुमचा डिलीट झालेला आहे, तो आपण नंतर विचारात घेऊ. तर अशा रीतीनं टुडे वी कॅन गेट दॅट ऑफ द टोटल टॉपिक डिफरन्शिएशन ऑफ दॅट पार्ट 1. अशा रीतीनं तुमचं ते प्रकरण संपलेलं आहे. बरोबर. तर उद्याच्यासाठी आता सांगतो. तर उद्याच्याला आपण आज जेवढं होईल एखाद दुसरा मुद्दा ऑफ दॅट ऑफ द सेकंड टॉपिक ऑफ दॅट द पार्ट 2 तेवढा डिस्कस करू. उद्या येताना आपल्याला परत पार्ट 1 कडे जायचंय आणि त्या ठिकाणी आपल्याला मॅट्रिक्सचा विचार करायचा. लॉजिक नंतर दुसरा टॉपिक कोण आहे तुमचा? मॅट्रिक्स. आणि त्यासाठी तुम्ही 11वीतलं जे काही मॅट्रिक्स हे प्रकरण आपण शिकलो दॅट यू कॅन रीड केअरफुली. तर त्याच्यावरती हे अवलंबून आहे. त्यामुळे 11वीतले प्रकरण तुम्ही मिस करू नका. दॅट इज वेल देअर. आणि मग ओनली टुडे वी कॅन डिस्कस दॅट द सेकंड टॉपिक ऑफ दॅट डिफरन्शिएशन दॅट इज ऍप्लिकेशन्स. आजच्या दिवस जेवढा वेळ तेवढा विचार करू ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. त्याच्यातलं एक आपण शिकलेलो आहे त्यामुळे त्याला पटकन मिळून जायला. तर ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह. तर आता त्याचा उपयोग आपण कशा कशामध्ये करत असणार त्याला म्हणायचं त्यांचे ऍप्लिकेशन्स. मग आपण डेरिव्हेटिव्हचा विचार ह्या साध्या सूत्रापासून करत आलो. डी बाय dx ऑफ दॅट कॉन्स्टंट टर्म दॅट इक्वल टू 0. आणि मग तो जो प्रवास होता तो आत्ताच्या ह्या शेवटच्या उदाहरणापर्यंत झाला. त्याच्यात सर्व प्रकारच्या फंक्शन्स आल्या. साध्या फंक्शन्स ते पहिले 13-15 सूत्र, नंतर कंपोजिट फंक्शन, नंतर लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन, पॅरामेट्रिक फंक्शन, इन्व्हर्स फंक्शन, हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, सगळ्या गोष्टींचा विचार आपण केलाय. तुमची जबाबदारी फार मोठी आहे. ॲट होम डू नॉट वेस्ट युअर टाइम. बरोबर. त्यामुळे तुम्ही घरी राहून व्यवस्थितरित्या सगळं ऑब्झर्व करा. तर सी दॅट. मग ऍप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये पहिलं आहे ऍप्लिकेशन टू जॉमेट्री. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हे शिकलोय आपण, फक्त त्याला थोडंसं विचार करायचा. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू जॉमेट्री. मग भूमितीमध्ये त्याचा उपयोग कसा झालाय हे आपल्याला माहिती आहे. आपण त्याच्या एका मुद्द्यामध्ये त्याला घेतला होता काय, तर जॉमेट्रिकल मिनिंग ऑफ दॅट डेरिव्हेटिव्ह. आणि त्यावेळेस आपण अशा प्रकारची डायग्राम सुद्धा काढली होती. बघा, त्यामुळे पाठीमागचं नॉलेज फार उपयोगीचं असतं. आणि मग असा तो ग्राफ होता फंक्शनचा y इक्वल टू एफ ऑफ एक्स. आणि मग इथं ते 2 पॉईंट घेतले होते आपण. इथं होतं x इक्वल टू a आणि इथं होतं x इक्वल टू a प्लस h. आणि मग आपण त्या सेकंडचा स्लोप मिळवला होता आणि इथं तो टँजंट आलेला होता. बरोबर. आणि मग आपण सांगितलं होतं की द स्लोप ऑफ टँजंट ॲट पॉइंट p a f of a gives us the slope of that tangent is our derivative at that point x equal to a. आणि तेच आता इथं आहे. बरोबर. तर हे पहिलं ऍप्लिकेशन आपल्याकडे आहेच, फक्त थोडासा त्याचा आणखी a f of a च्या ऐवजी जनरल पॉइंट आपण घेणार आहे, बाकी विशेष नाही. आणि मग आपल्याला माहिती आहे दॅट स्लोप वी कॅन डिनोट बाय दॅट ऑफ द यंग अँड इट इज ऑलवेज dy by dx at x equal to a or f dash of a. त्यावेळेस तो स्लोप होता dy by dx at x equal to a किंवा f dash of a. आणि आता तेच इथं पुढे कंटिन्यू करणे आहे, बाकी काही नाही. फक्त थोडंसं आता आपल्याला त्याच्याबद्दल डिटेल्स मध्ये जायचंय. तर त्यासाठी आता काय काय कन्सिडर करायचं ते बघा.
Now let us suppose that y equal to f of x is a continuous function. आता मात्र ते कंटिन्युअस फंक्शन पाहिजे नाही तर इथं गॅप नको मग आपल्याला ते फंक्शन कंटिन्युअसच पाहिजे. Consider a function y equal to f of x which is a continuous in that of the given interval and its graph or curve. बघा त्याला ग्राफ पण म्हणतो किंवा आपण कर्व पण म्हणतो. And its graph or curve lie in our xy plane. तर जो काही तो ग्राफ आहे जसा इथं आपण दाखवला हा कर्व तो आपल्या xy प्रतलात आहे म्हणून तर आपण ते निर्देशक घेतले a f of a. आता इथं जी जनरल घेणार आहे. Let y equal to f of x be a continuous function and its graph or curve lie in a xy plane. बरोबर त्या xy प्रतलात त्या फंक्शनचा ग्राफ पाहिजे. त्यानंतर let p x1 y1 be any point. आता आपण तो कुठलाही पॉइंट घेणार आहे. Let p x1 y1 be any point on the graph or curve of a function. आणि मग आपण तिथं आपल्या ऍप्लिकेशन मध्ये किंवा अगोदरच्या मुद्द्यामध्ये आपण a f of a घेतला होता. आता तो इन जनरल कोड मानणार आपण. That is p x1 y1 be any point on graph or curve of a function y equal to f of x. तर त्या ग्राफ वरती हा पॉइंट आपण मानला आणि मग ह्याच मीनिंग वरून आपल्याला तो मुद्दा लगेच मिळतो. And then we know that dy by dx at this point x1 y1 or f dash of x at this point x1 y1 or हा शब्द आहे दोघांचा अर्थ एकच. dy by dx at x1 y1 or f dash of x at x1 y1 is the slope or त्याला आणखी एक नाव आहे slope or gradient gradient. Then dy by dx at x1 y1 or f dash of x at x1 y1 is slope or gradient of tangent to the curve. तर तो असतो आपल्या टँजंटचा स्लोप. स्लोपलाच दुसऱ्या जॉमेट्रिकल भाषेत काय म्हटलं जातं ग्रेडियंट. स्लोप और ग्रेडियंट ऑफ टँजंट टू दॅट कर्व परंतु ऍट पॉइंट p x1 y1 कारण हे आपण इथं घेतला. बरोबर तर असा तो मुद्दा त्याच्यापासूनच इथं तयार झाला. तर हे माहित असलं की हे पटकन येतं. फक्त x1 y1 घेतलेत आपण x इक्वल टू a आणि f ऑफ a च्या. तिथं काय घडलं होतं सेकंड कोण होता त्याचा टँजंट कसा झाला आपण असं विचार केलता. बघा हा सेकंड pq आहे इथं पॉइंट q होता. मग q आपण इकडं p च्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला तर इथं येऊ शकेल नंतर इथं येऊ शकेल नंतर इथं येणार नंतर तो नाहीसा होऊन टँजंट मध्ये त्याचं लिमिटिंग पोझिशन तयार होते आणि म्हणून तर आपण त्याला स्लोप ऑफ टँजंट कॉल केलं होतं. बरोबर लिमिट ॲज h टेंड्स टू 0 f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h म्हणून आपण इथं डायरेक्ट ते दिलेलं आहे. झालं आणि मग dy by dx at x1 y1 or f dash of x at x1 y1 is the slope or gradient of tangent to that curve at that point x1 y1. कोणाला टँजंट त्या फंक्शनच्या ग्राफला किंवा कर्वला. कुठं टँजंट ऍट पॉइंट p x1 y1 ला. तर हे महत्त्वाचा मुद्दा मिळाला आणि मग आपल्याला माहिती आहे this slope is denoted by that of the m in geometrical way and it is dy by dx at कुठलाही ब्रॅकेट टाका काही फरक नाही. इथं रेक्टँग्युलर टाका इथं पण टाकू. That is dy by dx at x1 y1 and that is nothing but f dash of x at x1 y1. तर हा झाला त्या टँजंटचा स्लोप. बरोबर म्हणजे हा टँजंट इथं आहेच. झालं. आता आणखी एक गोष्ट आता इथं आपल्याला आज नवीन मिळेल. तर दिस इज द स्लोप ऑफ टँजंट और स्लोप और ग्रेडियंट ऑफ टँजंट टू दॅट द कर्व. वाटल्यास त्याला एक नंबरचं नाव दे. मिळालं. तर असा तो स्लोप आहे. हे पहिलं ऍप्लिकेशन त्या डेरिव्हेटिव्हचं आहे. म्हणजे जॉमेट्री आणि हे कॅल्क्युलस किंवा अल्जेब्रा आपण कसं जॉईन केलं याचा इथं विचार झाला. त्यानंतर नाउ कन्सिडर ए लाईन. आता आणखी एका टँजंट ही सुद्धा एक रेषाच आहे ना. टँजंट इज अ लाईन which touches to that the curve at that of the particular point.
हा जो सेकंड आहे तो छेदतो आणि सेकंड का टचेस झाला की त्याचं रूपांतर टँजंट मध्ये होतं. आता आणखी एक रेषा पाहिजे आपल्याला. नाउ कन्सिडर ए लाईन विच इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. आता आणखी एक रेषा आपण इथं घेऊ. दॅट इज सपोज से Pn. तर Pn ही रेषा कशी आहे? that Pn is perpendicular to the tangent to that curve at a point that of the P. आणि मग त्याला एक नाव आहे आता. And this perpendicular line which is perpendicular to that of the tangent to that the curve at point P is called normal to the curve. त्यावेळेस त्याला इथं म्हणायचं normal to the curve. जसा हा टँजंट टू द कर्व तसा हा नॉर्मल टू द कर्व. आणि मग आपणाला आता त्याच्या स्लोपचा विचार करायचा. आणि हे आपण 11वीत शिकलो होतो इन दॅट ऑफ द टॉपिक स्ट्रेट लाईन. बरोबर. आणि आता नॉर्मल म्हणजे कोण आलं तुमचं? दॅट इज द नॉर्मल विच इज परपेंडिक्युलर टू द टँजंट ॲट अ पॉइंट दॅट ऑफ द पी. तर हा झाला तुमचा नॉर्मल. म्हणून त्याचं नाव दिलं त्या ठिकाणी. आणि आता त्याच्या स्लोपचा विचार करायचा. ॲज नॉर्मल इज परपेंडिक्युलर टू द टँजंट. नॉर्मल हा टँजंटला परपेंडिक्युलर असतो. आणि म्हणून इफ वी कॅन सपोज स्लोप ऑफ नॉर्मल इज m डॅश then it is a negation of the reciprocal of slope of tangent. त्यावेळेस त्या नॉर्मलचा स्लोप म्हणजे टँजंटच्या स्लोपचा रेसिप्रोकल विथ साइन चेंज किंवा निगेटिव्ह ऑफ. बघा असा शब्द आहे त्या ठिकाणी. निगेटिव्ह ऑफ रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ. कोण कोणाला ऑफ आहे ते बघा. निगेटिव्ह ऑफ रेसिप्रोकल ऑफ स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व. म्हणजे त्या टँजंटचा स्लोप हा नॉर्मलचा स्लोप हा टँजंटच्या स्लोपच्या रेसिप्रोकलच्या निगेटिव्ह साइनने मिळतो. दोन्ही परपेंडिक्युलर आहेत. आणि आपण एक प्रॉपर्टी शिकलो होतो. इफ दॅट टू लाईन्स आर परपेंडिक्युलर द प्रॉडक्ट ऑफ देअर स्लोप इज -1. आणि पॅरलल असतील तर ते स्लोप्स असतात तुमचे इक्वल. m1 इक्वल टू m2. म्हणून 11वीला विसरायचं नाही. लक्षात आलं. आणि मग आता त्यावरून आपल्याला स्लोप ऑफ नॉर्मल मिळेल. तो m डॅश मानला होता आपण. आणि देअरफॉर m डॅश इक्वल टू निगेशन ऑफ रेसिप्रोकल. मग हे निगेशन इथं देऊ. रेसिप्रोकल म्हणजे 1 अपॉन आणि मग इथं तो आहे dy by dx at x1 y1 किंवा -1 अपॉन f डॅश ऑफ x at x1 y1 कॉल दॅट टू. तर अशा रीतीनं तो स्लोप ऑफ टँजंट पण मिळाला. स्लोप ऑफ नॉर्मल. आणि हे स्लोप आपण निराकरण नाही मिळवले. आता त्याचा काय ऍप्लिकेशन आहे, त्याचा उपयोग काय आहे हे आता मिळेल. तर आता ह्या फिगरला आपण नाहीसं करू. तर ह्या फिगरवरूनच आपल्याला ते मिळाला. बरंच काही मिळतात. आपण स्वीकारायला हवं, त्याचा उपयोग करायला हवा, त्याचा बेनिफिट घ्यायला हवा. आणि मग आता विचार करू. तर आता आपण हे पहिलं ऍप्लिकेशन आहे काय की त्या टँजंटचा स्लोप मिळाला. टँजंटच्या स्लोप वरून नॉर्मलचा स्लोप मिळाला. आणि मग आता and therefore we can find the equations of tangent and normal. Equations of tangent and normal. तर दोघांचे आता मिळतील NOR. तर सी दॅट. मग आता ते इक्वेशन्स कसे येतात ते बघा. तर त्यासाठी पण आपल्याला 11वी महत्वाची आहे. आणि मग आपल्याला माहिती आहे इथं देतो अगोदर m इक्वल टू dy बाय dx at x1 y1 किंवा f dash of x at x1 y1 is the slope of tangent. बरोबर. m dash कोण होता? त्याचा रेसिप्रोकल विथ साइन चेंज. म्हणून तर मायनस साइन द्यावं लागतं. -1 अपॉन dy by dx at x1 y1 किंवा कुठल्याही भाषेत असू द्या f dash of x at x1 y1 आणि हा होता तुमचा नॉर्मलचा स्लोप. झालं. आणि मग आता आपण इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल इझिली मिळवू शकतो. मग ज्यार्थी स्लोप माहिती आहे आणि हे टँजंट आणि नॉर्मल हे कुठं आहेत ॲट अ पॉइंट x1 y1. आणि मग आपल्याला माहिती आहे इफ स्लोप ऑफ दॅट लाईन इज m that pass through the point x1 y1
that is the slope point form of equation of a line. 11वीत ते आपण शिकलो स्लोप पॉइंट फॉर्म ऑफ इक्वेशन ऑफ लाइन. आणि मग ते असतं तुमचं y minus y1 equal to m into bracket of x minus x1. आणि मग त्याचाच इथे उपयोग करायचा. And therefore the equation of a tangent is y minus y1 equal to m आहे. त्याचा आता एका स्वरूपात देऊ dy by dx at x1 y1 बरोबर. आणि इथं त्याला ब्रॅकेट येतो x minus x1. आणि हे झालं तुमचं इक्वेशन ऑफ द tangent to that curve y equal to f of x at a point that x1 y1. अशा रीतीने तुम्हाला त्या टँजंटचा स्लोप टँजंटचं इक्वेशन त्या स्लोप वरून मिळालं. आणि स्लोप कोणापासून मिळाला? डेरिव्हेटिव्ह पासून. म्हणून तर ते आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू जॉमेट्री. झालं. आणि मग आता सिमिलरली द इक्वेशन ऑफ नॉर्मल इज y minus y1 equal to -1 upon dy by dx at x1 y1. बघा तेव्हा हे चुकू नका, साधा आहे. -1 upon dy by dx at x1 y1 आणि हा आहेच ब्रॅकेट x minus x1. आणि हे झालं इक्वेशन ऑफ नॉर्मल टू दॅट द कर्व y equal to f of x at point x1 y1. तर इथे x minus x1 आहे. हा झालं. तर हे दोन मुद्दे आपणाला आज अपेक्षित होते ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू दॅट ऑफ द जॉमेट्री. तर हे पहिलं महत्वाचं साधं आणि सोपं ऍप्लिकेशन टू जॉमेट्री आहे. इथं आपल्याला टँजंट आणि नॉर्मल त्या कर्वला त्या दिलेल्या फंक्शनच्या ग्राफला मिळवता आहे. त्याचे एक उदाहरण साध्या अर्थानं बघा म्हणजे आणखी ती संकल्पना तुमची क्लिअर होईल. पण याला आपण थोडा वेळ स्टॉप देणार आहोत in that of the matrix. झालं. तर एक उदाहरण बघू. तर सी दॅट हे पहिलं ऍप्लिकेशन महत्वाचं मिळालं. आता बघा तर बघूया फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल. साधं आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल टू द कर्व. आता फाइंड द dy by dx म्हणण्याच्या वेळी आता एवढं फक्त ऍप्लिकेशन सुरू झालं. Find the equation of tangent and normal to the curve y equal to x cube minus 6x square plus x plus 3 at a point 0, 3. सगळी इन्फॉर्मेशन ते देतात. फक्त आपण त्याला आपल्या भाषेमध्ये आणायचा प्रयत्न करायचा. at a point 0, 3 बरोबर. आणि मग आता बघूया. मग आत्ताच आपण जे डिस्कस केलं त्याचा लगेच उपयोग करण्याचा प्रयत्न करा. मग आपलं मूळ सोडायचं नाही. मग दॅट इज द y इक्वल टू x क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस x प्लस 3. दिलेला कर्व आहे, फंक्शन आहे, पॉइंट पण त्यांनी दिलाय. याचा अर्थ मिळवा dy बाय dx प्रथम. मग आता आपण सक्षम आहोत. आपण मगा सांगितलं पण कॉन्स्टंट फंक्शन पासून हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पर्यंत आपण आलोय. याचा अर्थ कुठलीही फंक्शन समोर आली तरी आपण डेरिव्हेटिव्ह मिळवू शकतो. आणि इथं एकदम साधा असतात. आणि मग dy by dx इक्वल टू साधा आहे. वाटल्यास एक स्टेप देऊया. dt by dx ऑफ x क्यूब मायनस 6x स्क्वेअर प्लस x प्लस 3 बरोबर. मग स्टेप बाय स्टेप झाला. काही अडचण नाही. मग साध्या फंक्शन्स आहेत लगेच 3x स्क्वेअर मायनस दॅट ऑफ द 12 टाइम्स x प्लस दॅट 1 बरोबर. झालं का. हा झाला dy by dx. आता dy by dx नाही मिळवायचं आपल्याला, तर ती सवय असते 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 1. आणि मग आता पॉइंट त्यांनी दिलाय आणि मग इथं आपलं ऍप्लिकेशन सुरू. डेरिव्हेटिव्हचं काम संपला. आणि मग आता बघा अँड देअरफॉर म्हणायचं तिथं देअरफॉर द स्लोप ऑफ अ टँजंट. बघा देअरफॉर द स्लोप ऑफ टँजंट टू द गिवन कर्व और गिवन फंक्शन at a point p03. त्याला p नाव द्यायचं. दिला असेल तर ठीक, नसेल तर आपण द्या. the slope of tangent to the given curve at point p03 that is equal to m. हे मूळ नोटेशन स्लोपचं. आणि आता आपल्या ऍप्लिकेशन dy by dx at 0,3 बरोबर. मग बघा आता that is equal to आता dy by dx जिथं x 0,3 आहे, y तर काय तिथं नाहीच आहे. x निर्देशक म्हणजे 0 आहे.
कधी कधी इम्प्लिसिट फंक्शन आली तर y येतो. ही एक्सप्लिसिट फंक्शन आहे पूर्णपणे झिरोच्या भाषेत. याचा अर्थ 0 0 आणि 1 असं देतो आम्ही. 0 - 0 + 1 and therefore slope of tangent is m = 1. हा झाला तुमच्या टँजंटचा स्लोप. आणि झालं का? बघा किती छान मिळतंय त्या ठिकाणी. आणि मग आता बघूया. and therefore by slope point form म्हणायचं तिथं, म्हणजे आपल्याला आठवण राहते. by slope point form of equation of a line आणि तो द्यायचा y - y1 = m into bracket of x - x1. The equation of tangent to the given curve at a point P03 is. मग P03 आहे हा. याचा अर्थ पॉइंट आहे y - 3y1. त्यानंतर स्लोप आला तुमचा 1. लकीली 1 आलाय त्यामुळे काही अडचण नाही. x निर्देशक आहेत ना x मायनस दॅट 0. x1 y1 कोण आहे तुमचं? y - y1. x1 आहे 0, y1 आहे त्या ठिकाणचं 3. y - y1 m आला 1, x - 0 काम संपलं. y - 3 = x. मग यांना तिकडे घ्यायचा म्हणजे x ला नेहमी पॉझिटिव्हनेस ठेवा. मग x - y + 3 = 0. that is the slope of tangent equation of tangent to that the given curve. अशा रीतीने तुम्हाला त्या टँजंटचं इक्वेशन मिळालं. आता नॉर्मल कडे जाऊ. बघा आता मग आता हे झालं टँजंट. पण आपण म्हटलंच त्या ठिकाणी मग म्हणायचं तिथं नॉर्मल इज अ लाईन परपेंडिक्युलर टू द टँजंट. नॉर्मल ही आपल्या टँजंटला परपेंडिक्युलर असणारी लाईन असते. and therefore its slope is m dash = reciprocal with sign change -1 upon m. आणि मग m = 1च आहे. 1 चा रेसिप्रोकल 1च येतो म्हणून m डॅश आला तुमचं -1. पॉइंट तर तोच आहे. and therefore by slope of point form आता परत काय लिहायची गरज नाही, डायरेक्ट द्यायचं y - 3 = m आला आताचा m dash -1 x - 0. झालं का? and therefore y - 3 = -x कारण x - 0 x. आणि मग आलं तुमचं x + y - 3 = 0. फक्त याला इकडे आणला आता x + y - 3 = 0. तर अशा रीतीने हा झाला तुमचा नॉर्मल. हा झाला त्या ठिकाणचा टँजंट. म्हणजे त्या स्लोप पॉइंट फॉर्मचा उपयोग झाला, स्लोपचा उपयोग झाला, मूळतः dy/dx चा उपयोग झाला. आणि म्हणून तर हे होतं ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह टू दॅट ऑफ द जॉमेट्री. तर इथंच थांबू, जास्त नको. आणि मग आता उद्याच्याला आपण मॅट्रिक्स कडे जाण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही 11वीतलं मॅट्रिक्स हे प्रकरण व्यवस्थित आज थोडंसं वाचून या किंवा वाचा. तर तुमचं कामच आहे. यू आर ॲट होम त्यामुळं यू आर फ्रीली